शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. ऑगस्ट महिन्याचे वेतन वेळेवर मिळणार का, की एखादी छोटीशी प्रक्रिया न केल्यामुळे ते वेतन अडकणार का? सध्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये याच विषयाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. शिक्षण संचालनालयाने नुकतेच एक अत्यंत महत्त्वाचे पत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात ई-के-वाय-सी पूर्ण करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण न झाल्यास ऑगस्ट 2026चे वेतन देयक तयार होणार नाही असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याने हे परिपत्रक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मग या परिपत्रकात नेमके काय म्हटले आहे? कोणत्या कर्मचाऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे? अंतिम मुदत ही कोणती असणार आहे? ई-के-वाय-सी कशी तपासायची आणि पूर्ण नसेल तर ती कशी पूर्ण करायची? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले वेतन कोणत्याही अडचणीशिवाय मिळण्यासाठी काय करायचं आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या भाषेत उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच आपल्या शिक्षक मित्रांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही हा व्हिडिओ त्वरित शेअर करा, जेणेकरून महत्त्वाची माहिती वेळेत सर्वांपर्यंत पोहोचेल. सोबतच या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करा, अशी नम्र विनंती करतो. आणि आता आपण जाणून घेऊया हे एक महत्त्वाचं असं पत्र. शिक्षण संचालनालयाचं हे पत्र सर्व शिक्षण विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेलं आहे. पत्राचा विषय आहे शालार्थ प्रणालीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ई-के-वाय-सी पूर्ण करण्याबाबत. आणि या अनुषंगाने 3 संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपण पत्र जाणून घेऊया. उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 अन्वये सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांचे ई-के-वाय-सी पूर्ण करण्याबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले होते. तसेच संदर्भ क्रमांक 2 अन्वये माहे मे 2026 पर्यंत ई-के-वाय-सी पूर्ण करण्याबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती. तथापि संदर्भ क्रमांक 3 अन्वये माननीय प्रधान सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक 28/7/2026 रोजीच्या आढावा बैठकीमध्ये शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ई-के-वाय-सी तात्काळ पूर्ण करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. तरी संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार अंशतः अनुदानित, खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026 या वेतन देयका अगोदर ई-के-वाय-सी पूर्ण करावयाची आहे. सदर ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट 2026 देय सप्टेंबर 2026चे वेतन आहरित करण्यात येणार नाही. तसेच याबाबत कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्यात याव्या, असे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. पत्र आहे 31/7/2026. राज्यातल्या अंशतः अनुदानित, खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळेंमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. माहे ऑगस्ट 2026
देय सप्टेंबर 2026 या वेतन देयकाच्या अगोदर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना KYC ही पूर्ण करावयाची आहे. त्या अनुषंगाने हे एक अत्यंत महत्त्वाचं असं परिपत्रक आहे. सदर परिपत्रक आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.